आणि मग अनेक जणांचे जे काही समाजाचे आरक्षणाचे प्रश्न आहेत आणि सरकारकडून सुटले पाहिजेत, त्या संदर्भामध्ये धनगर समाजाचा देखील आरक्षणाचा प्रश्न आहे आणि तो अनेक दिवसापासून चिघळलेला आहे. अनेक दिवसापासून त्याची चर्चाही होते. परंतु जेव्हा केव्हा आता चर्चा होईल तेव्हा मी सभागृहामध्ये मला बोलण्यापेक्षा मी सभागृहामध्ये इम्पार्शियल सभापती पदावर बसलेलो असणार आहे आणि त्यामुळं ती चर्चा चांगल्या पद्धतीने घडून यावी आणि घडली पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण मी ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि त्यामुळे समाजाला असं वाटतं की आता हा प्रश्न सुटला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, त्याच्यासाठी माझाही हातभार लागेल. मिळालंच पाहिजे, तेच सांगितलं. माझी भूमिका हेच आहे की आरक्षणाची जी अनेक वर्षाची प्रलंबित मागणी, अनेक जणांनी उपोषण केले, मोर्चे केले, आंदोलन केले आणि घटनेमध्ये आहे आणि आम्हाला दिलं पाहिजे. आणि हा अतिशय गरीब समाज आहे, भटकंती करतो, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यामध्ये भटकंती करत असताना मोठी त्यांना अडचण भासते. मग अशा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्न करेल आणि मी आता सभापती म्हणून त्यासाठी त्याला दुजोरा देईल. मराठा समाजाच्या आरक्षणाचा सुद्धा प्रश्न यालाच धरून आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, त्याचबरोबर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. असे अनेक सगळे प्रश्न आहेत. ते सरकारचं काम आहे. निवडून दिलेलं लोकशाही पद्धतीने सरकार आलेलं आहे आणि सरकार सोडवण्याचा त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.